विधान परिषदेची निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आज मात्र संपलेला आहे आणि 3 वाजेपर्यंतची अखेरची मुदत ही देखील आता संपलेली आहे। मात्र शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोर आता थेट लढत जी आहे ती गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतरची आहे। आपल्यासोबत गोकुळ गीते यांनी ज्यांच्यावर थेट आरोप केलेला आहे ते कुणाल दराडे आहेत। आपल्यावर थेट आरोप आहे की आपण त्यांच्या वडिलांबद्दल जे आहे ते अपशब्द वापरले आहेत, त्यामुळे त्यांनी माघारीची भूमिका जी आहे ती घेतलेली नाही। काय आपलं मत नेमकं? नाही, मी एका सुसंस्कृत परिवारातनं येतो। मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे। माझी वाईफ त्या ठिकाणी गायनेकॉलॉजिस्ट आहे। माझ्या घरामध्ये 9 डॉक्टर आहेत आणि मी एका संस्थेचं सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करतो, शिक्षण संस्थेचं काम करतो। आणि अशा परिवारातनं आणि अशा फॅमिलीतनं मी येतो जिथे मला माझी घडणच अशी सुसंस्कृतपणाने त्या ठिकाणी झाली आहे। या ठिकाणी माझे हितचिंतक असतील किंवा राजकीय विरोधक असतील, त्यांना काहीतरी या ठिकाणी षडयंत्र करायचं होतं, त्यांना काहीतरी खेळी करायची होती आणि म्हणून त्यांनी ही नवीन ऑडिओ क्लिप या ठिकाणी जन्माला घातली आणि गणेश भाऊंना आणि गोकुळ भाऊंना त्या ठिकाणी असं सांगितलं की हा कुणाल दराडे कुठल्या एका नगरसेवकाकडे असं बोलला। मी गणेश भाऊंना आणि गोकुळ भाऊंना एवढं सांगू इच्छितो की भाऊ, ही जी ऑडिओ क्लिप तुम्ही सांगतायत ती ऑडिओ क्लिप तुम्ही कुठल्याही फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी दाखवा, कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी चेक करा। तो व्हॉईस जर माझा असेल तर मी कुठलीही शिक्षा त्या ठिकाणी भोगायला तयार आहे। मी शिक्षा याच्यासाठी सांगतो आहे कारण हा परिवारातला विषय, आमचा एका परिवारातला एका घरातला विषय आणि म्हणून गणेश भाऊंचा गोकुळ भाऊंचा जो काही गैरसमज झालेला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी मी त्यांच्याकडे जाईल। हा गैरसमज दूर करण्यासाठी आता वेळ जी आहे ती निघून गेली। आपल्याला असं वाटत नाही का आपण याआधी त्यांच्याशी संपर्क करायला हवा होता? नाही, सुसंवाद त्या ठिकाणी झाला नाही ना, सुसंवाद झाला नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण झाले आणि मला असं वाटलं होतं की 3 वाजेपर्यंत ते त्या ठिकाणी माघार घेतील आणि नंतर मग नाही, माझं बोलणं झालं नाही, पण म्हटलं 3 वाजेनंतर माघार झाल्यानंतर आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांचा गैरसमज आहे तो दूर करू। वेळ ही निघून गेली, 3 वाजेपर्यंत जी आहे ती अखेरची मुदत होती, त्याआधी आपण त्यांच्याशी संपर्क करणं योग्य ठरणार होतं। आपण त्यांच्याशी संपर्क का नाही केला? या सर्व संदर्भात स्पष्टीकरण आपण त्यांना का नाही दिलं? आपण नाही, या संदर्भात वरिष्ठ त्यांच्याशी संवाद साधत होते, महायुतीच्या वतीने त्यांच्याशी संवाद सांगत होते आणि त्यांच्या अवतीभोवती सगळी जी मंडळी ती सगळी हेच सांगत होती की कुणाल दराडे हे व्यक्तिमत्व असं बिलकुल नाही आहे आणि कुणाल दराडे असं बोलूच शकत नाही, हे देखील त्या ठिकाणी त्यांचे सहकारी बरोबर असणारे ते त्या ठिकाणी सांगत होते। मला आत्ताच कळालं ते। नक्कीच कुणाल दराडे आपल्यासोबत होते, ज्यांच्यावर गोकुळ गीते यांनी थेट आरोप जो आहे तो केलेला होता आणि यांच्यामुळेच जी आहे ती माघारी घेतली नाही अशी स्पष्ट भूमिका देखील गोकुळ गीतेंची या ठिकाणी मांडण्यात आलेली होती। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।